भैया साहेबांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं एक आपल्या तालुक्याचा आराखडा भैया साहेबांनी तयार केला. तुमची या ठिकाणी मला आता जी मागणी दिली आहे, तुमचं सिंदफाना नदीवरच्या आधुनिक पद्धतीचा धारवंटा साक्षर पिंपरी येथे बंधारा कर, हा सुद्धा विषय मी जेव्हा तिथं आलो त्या दिवशी मला सांगितला होता विषय. म्हणजे नारायणगडावरून इथं आलो, तिथं आपण छोटे खणी एक कार्यक्रम घेतला, त्या दिवशी सांगितला. मी निवडणूक झाल्यानंतर हे साहेबाला आम्ही बसलेला असताना सांगितलं की असा असा विषय, तोही विषय साहेबांनी त्यांच्या आराखड्यामध्ये घेतला. आपण जे सिंदफान्यावर 8-9 बॅरेजेस करतोय त्याच्यामध्ये ह्या बॅरेजचा सुद्धा, हा बंधाऱ्याचा विषय सुद्धा साहेबांनी हा घेतलाय. याच्या व्यतिरिक्त तुमचं जे जे विषय मला मागण्यात दिले आहेत, गावकऱ्यांनी लोकसहभागातून 2 एकर जमिनी खरेदी केलेली आहे, त्यामध्ये शाळा खोल्या किमान 8 मिळणे व रिकाम्या शाळेच्या जागा, कंपाऊंड वॉल व खेळाचे ग्राउंड, त्याच्या व्यतिरिक्त स्मशानभूमी, रस्ता धारवंटा सिंदफाना नदी पर्यंत मिळण्याबाबत गावातील सर्व पानंद रस्त्याच्या विषयी हे सगळे निवेदन मला जे काही दिले, हे सगळे विषय जे काही स्मशानभूमी, आता एडीपीटीसी मधला विषय, हे आपल्या हातातला विषय. आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आता अजित दादा आहेत आणि त्यांना मी सांगितलंय आमच्या लोकांच्या खूप अपेक्षा आहे, कारण आमचा मतदारसंघ जे काय आहे विकासाच्या बाबतीत खूप मोठा अनुशेष बनवून काढणं गरजेचं आहे. सर्वतोपरी सहकार्य झुकतं मार पुढच्या काळामध्ये जिल्हा नियोजन समिती असू द्या किंवा राज्याच्या अर्थमंत्री म्हणून तुम्ही देवळाई मतदारसंघाला, विधानसभा मतदारसंघाला दिलं पाहिजे, हे मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि निश्चित त्यांनी पाहिले ते आपल्या प्रचाराला आले, त्या प्रचाराच्या सभेमध्येच त्यांनी आपल्याला शब्द दिलाय की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचे आपण काम पुढच्या काळामध्ये करू. गावामधला कुठलाही छोटा मोठा विषय, मला सेंट्रल बँकेच्या बाबतीतलंही निवेदन जे काही होल्ड केले त्याच्या बाबतीतही निवेदन मला दिलंय. त्याच्या व्यतिरिक्त ज्या 2 वस्त्या जे काही, मला वाटतं शेळके वस्ती आणि अजून एक साळवे वस्ती, हे जे काही आहे पिण्याच्या पाण्याचा विषय, हे सगळे निवेदन मला दिले. या सगळ्या गोष्टी जे काही आहे मी टप्प्याटप्प्याने निश्चितपणानं आपण पूर्वताकडे जाऊ. आपण आता 4 महिने हे झालेले, आज तारीख मला वाटतं किती, 23 तारीख काय, 23 तारीख आहे. आजच्या दिवशीच निकाल लागला होता. 23 नोव्हेंबरला निकाल लागला आणि आता 23 मार्च, म्हणजे 4 महिने झालेले आहेत. आता मला असं वाटतं की आता मतदान कसं झालं, ह्यांनी मतदान केलं, त्यांनी मतदान केलं नाही, या गावात असं झालं, काजळ्यात मतदानच पडलं नाही, काय झालं, ह्या गोष्टी आता आपल्याला जे काय आहे या गोष्टी माग आता सोडून पुढं कामाला लागायचं. पुढचं सांगतो ऐका, बोलू ते पडलं नाही ते पडलं नाही, हा पण आता मी आता निपाणी जवळच्या होतो तिथंही सांगितलं की आता ह्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या. झालं गेलं, जे काय झालं ते चांगलं झालेलं आहे म्हणून मागचं धरून मनात ठेवून हे काम करणाऱ्या पैकी इतक्या कोत्या बुद्धीचा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमदार मी नाही, हे पुढच्या काळात तुम्हाला दिसेल. अनेक 4 महिन्यात सुद्धा डायरेक्ट बर का या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात काम केलेलं 4 महिन्याच्या आतच माझ्याकडे काम घेऊन आले, तर मी त्याला ओळख दिली, ते काम जे काय आहे मी त्याचं केलं. छोट्या मोठ्या गोष्टीत आता शेवटी मी विधानसभेत सांगितलं की मी 4.25 लाख लोकांच्या त्या ठिकाणी आमदार आहे. मग मला मतदान किती लोकांनी केलं ते महत्वाचं नाही, आता एवढ्या 4.25 लाख लोकांच्या विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार आहे. त्याच्यामुळं मला व्यापक असा दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवावा लागेल. परंतु कुठं जर का एखादी ग्रामपंचायत थेट आता आपल्या विचाराचीच नाही, तर आपल्याला कुठंतरी आपल्या विचाराची ग्रामपंचायत जिथं चांगल्या पद्धतीचं, त्याच्यामध्ये कुठंतरी हे तर करावं लागणार आहे तुलना. परंतु कुठल्याही गोष्टीत छोट्या मोठ्या कामात तिथं लगे अडवायचं, तिथं लगे त्याला त्रास द्यायचा, ही गोष्ट माझ्याकडनं त्या ठिकाणी होणार नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावं लागेल. आज आपल्या बरोबर एखादी व्यक्ती नाही, एखादं गाव नाही, ते पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं आपण 4 गोष्टी चांगल्या केल्या तर ते लोक सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्या बरोबर राहणार आहेत. त्याच्यामुळं व्यापक असा दृष्टिकोन ठेवून आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचंय. पुढं 5 वर्ष आपल्याला या मतदारसंघामधील तुमच्या सगळ्या मतदार मायबाप जनतेने आशीर्वाद दिलेत, लहाना थोरांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेत. परिस्थिती मी त्यावेळेस सांगितलं कशी होती, अतिशय संवेदनशील अशी परिस्थिती असताना सुद्धा शेवटच्या ह्याच्यात लोकांनी डोक्यात ठेवलं की एकदा ह्या पोराला जे काही आहे आता आपल्याला मतदान करायचं, संधी द्यायची, आणि संधी मला दिली. निश्चितपणानं
या संधीचं या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीचं तुमचा सेवक म्हणून काम करून त्या ठिकाणी चांगलं असं एक वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण व्हावं, चांगले काम माझ्या माध्यमातून भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघामध्ये व्हावेत, अशा पद्धतीचा सकारात्मक असं काम माझं पुढच्या काळामध्ये राहील अशी ग्वाही तुम्हाला देतो। आणि हा रस्ता लवकरात लवकर जे काय आहे पूर्ण होईल, चांगल्या दर्जाचा हा रस्ता पूर्ण होईल आणि लोकांची त्या ठिकाणी सोय होईल अशा पद्धतीची ग्वाही तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून इथं देतो। माझा आदरातिथ्य केलं, सत्कार केला त्याबद्दल सबंध ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो। पुनश्च एवढा मला विलंब वेळ या ठिकाणी यायला लागला त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी इथं व्यक्त करतो आणि इथं थांबतो। धन्यवाद। पैशाचं पाणी